नमस्कार पब्लिक, माझं नाव ऋषभ आणि मी राहतो डोंबिवलीमध्ये. तर हा आपला आहे फर्स्ट ब्लॉग आणि त्यामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर ब्लॉगची सुरुवात तर मी किचनमधून करत आहे, कारण की घरामध्ये म्हणजे आई आणि बहीण बाहेर गेल्यात. तर आता मला काहीतरी माझ्या पेटपूजा करायलाच लागणार आहे, भूक लागली. सुट्टी होती त्यामुळे लेट उठलो, त्या जोराची तर करायला पाहिजे. तर आजचा फक्त बेत आहे, नॉर्मल चपाती आणि भाजी करायची आहे, बाकी काही मला जास्त म्हणजे थोडंफार येतं, म्हणजे मी स्वतःपुरता बनवून खाऊ शकतो एवढं येतं. फक्त मला एवढंच सांगायचं आहे की या व्हिडिओमध्ये हा लायटर आहे माहिती आहे मला. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे या व्हिडिओमध्ये की ब्लॉग मी बनवणार आहे, फक्त कन्सिस्टंट ब्लॉग ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. प्रयत्न नाही तर करायलाच लागणार आहे, प्रयत्न करणारच. वरती जर तिथे करणारच आहे, कारण की कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्या जीवनामध्ये. मेन म्हणजे करायला पाहिजे प्रयत्न. जॉब तेच तेच रेग्युलर रुटीन झालेलं आहे, या झोपा, काम करा. पण आता जरा काहीतरी नवीन करूया, त्यामुळे मी पण आता जरा ब्लॉग करायचा ट्राय करत आहे. तर तुम्ही मला सपोर्ट करा, हीच आशा आहे. थँक्यू. आणि आता सध्या डोंबिवलीमध्ये पण पाऊस जोरात चालू आहे. मी पण बाहेर आता बघतोय ना, जोरात पाऊस चालू आहे. कांदा कट करायचा आहे आपल्याला. टॅमॅटो तर मी कट केलाय, कांदा एकदम बारीक कट करायला मला वाटतं. बारीक कट करण्याची मजा ही वेगळीच असते. तर मी एकदम असं लाल होतो मी कांदा. म्हणजे मी पण बघितले मम्मी करताना. जास्त मी किचन मध्ये येत नाही खरं सांगायचं तर, मी पण आळशी आहे खूप. पण घरी कोणी नसलं की मजा येते करायला. आपल्यापुरतं करून खायला पाहिजे. एवढं तरी येतं की स्वतःपुरतं करून खाऊ शकतो, बाहेर जाण्याची गरज नाही. आणि ते थोडं सगळ्यांना जमायलाच पाहिजे. कारण की जर तुम्ही बाहेर गेलात, तसं मी पण बाहेर जातो, ते तुम्हाला दिसतंय माझ्या बॉडीकडे बघून, कारण की मी भरपूर फुडी आहे. पण ते आता कंट्रोल करायला लागणार आहे. तो पण प्लॅन एक आहे माझ्याकडे चालू. आणि आम्ही आता मित्र वगैरे असे ठरवतोय. तर तो मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगत जाईन की काय आमच्या डोक्यामध्ये चालू आहे. पण सध्या तरी पेट पूजा ही फर्स्ट पूजा, हे तर आपल्या डिक्शनरी मध्ये आहे. माझी ते बहीण बाहेर गेले, जर बहीण असती तर तुम्हाला कळालं असतं की काय टॅलेंट आहे आपल्याकडे खाण्याच्या बाबतीत. आणि ते कंट्रोल करणं खूप मुश्किल होते मला, सिरियसली. ट्राय करतोय मी, पण अजून तरी नाही जमत आहे. पण काम नाही, करायला लागणार आहे सध्या, असं वाटतंय मला. हो, आपला आता कांदा तर कट करून झालेला आहे. साईडला हे गव्हाचं पीठ भिजवून चपातीसाठी ठेवलेलं आहे. कांदा कट करून झालेला आहे. मुगाची भाजी करायची आहे, लक्षात ठेवा आपल्याला, विसरून जायला नको. तुम्ही नाही विसरणार, मी विसरेन. त्यामुळे बघा जरा. कांदा टोमॅटो कट केला इथे बारीक. कांदा टोमॅटो कट करून झालेला आहे. तर दुपारी मस्तपैकी जेवण जेवलो. व्हिडिओ काय केला नाही मी, पण जेवण मस्त झालं होतं. चपाती भाजी खाल्ली आणि झोपलो मस्त वेळेला. झोपून उठलो. आता संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळी जरा दाढी करायची आहे, तर सलूनला जातो दाढी आणि केस करायला. तर चला तर मग जाऊया. तर सलूनमध्ये जाऊन आलेलो आहे. केस दाढी वगैरे मस्तपैकी झालेली आहे. आंघोळ केली, जस्ट फ्रेश झालो. तर संध्याकाळच्या जेवणाची तयारीच करत होतो. तर म्हटलं आज भेंडी आहेत फ्रीजमध्ये, मम्मी सकाळी म्हटली होती. भेंडीचे जरा भरीत किंवा काहीतरी भरलेली भेंडी करायचा प्लॅन होता, म्हणून कॉल केला तिला की कसं करतात म्हणून. तर जरा रेसिपी मिळाली आहे, ट्राय करणार आहे आता बनवायचं. माझ्यापुरते 5-6 भेंडी आपले जरा भरलेली भेंडी ट्राय करूया. तर आज मस्त जरा सुट्टीचा दिवस, आळशी माणूस, पूर्ण झोपून, सकाळी झोपून नंतर जेवण, असा रेस्टमध्ये गेलेला आहे फुल. आणि उद्यापासून तेच रुटीन चालू होणार, काम काम आणि काम. तर आजचा दिवस आरामात गेलेला आहे. पब्लिक जेवण तर तयार झालेलं आहे आजचं. पण दुपारी काय जेवताना मी बनवलं ते दाखवलं नाही, कारण की भूक लागली होती एवढी, तर मी जेवून डायरेक्ट गायब. तर आता हे बघा, रेडी आहे. आता बघू शकता तुम्ही, बोललो होतो चपाती भाजी आणि भेंडी, भरलेली भेंडी, तर रेडी केलेला आहे मी. आपल्या जागेवर येऊन बसलोय जेवणासाठी. भूक लागलेली आहे, मस्त बनवलेलं आहे. आता पोट भरून जेवायचं आणि मस्तपैकी सगळं आवरून झोपायचं, कारण की उद्या परत आहे ड्युटी चालू, काम करणार आपले, लॅपटॉप घेऊन चालू. ही साईडची सीट आहे ना, ही राखीव सीट आहे, बहिणीची राखीव सीट. इकडे आम्ही बसत नाही, ते फक्त त्यांचीच जागा. नाहीतर ते भांडायला येतात. आता ती आली की तुम्हाला कळेलच.
व्हिडिओमध्ये दाखवेन भांडखोर. हे तिच्यासाठीच असते ती. ते जर बसले की जा आला मग तिचा बोंबा चालू होतो. तर हिला सिस्टर राखीव सीट असं नाव व्हायचं. तर चला जेवून घ्या तुम्ही पण मस्तपैकी जेव्हा. तर आजचा ब्लॉग मी हा इथेच एंड करत आहे. व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुमचे काही सजेशन असेल तर तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगा. कारण की आपल्याला आत्ता शिकतच जायचं आहे. आणि नवीन नवीन गोष्टी आपल्याला याच्यातून कळत जातील. आणि आपण आपल्या या चॅनलवरती कन्सिस्टंट राहायचा प्रयत्न करू. सायनिंग ऑफ ऋषभ महाडिक. बाय बाय.